तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जयीस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आज खूप घाई होती, मार्केटला जायला वेळ नाही, गुढीसाठी हार आणायचा आणि वेळ नाही. त्यासाठी मग मी घरीच गाठी हार बनवत आहे. बघा, पाणी टाकल्यावरती लगेच आपल्याला चमच्याने साखर हलवून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. गाठी हार बनवायला आपल्याला साचाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही आपे पात्रामध्ये करू शकतात, वाट्यांमध्ये करू शकतात, डायरेक्ट ताटामध्ये करू शकता. मी तुम्हाला दाखवते. असं आपे पात्रामध्ये दोरा सेट करून घ्यायचा आहे. दोरा आपल्याला आधी ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे मग तो हलत नाही. इथे मी बघा, ज्या देवाला आपण छोट्या छोट्या डिशमध्ये नैवेद्य देतो ती डिश घेतलेली आहे. इथे माझ्याकडे आता 5 डिश अवेलेबल होत्या. मी 5 ठेवून घेतलेल्या आहे. नंतर आपण पुढे परत वाढवू शकतो. त्यात पण दोरा सेट करून घ्यायचा आहे. नंतर मग मी इथे तुम्हाला अजून दाखवते की आपल्याला डिश किंवा वाट्या काही अवेलेबल नसल्या एकाच आकाराच्या, तर मग काय करायचं? तुम्ही डायरेक्ट ताटामध्ये दोरा सेट करा आणि त्याच्यात जो पाक आपण बनवणार आहोत तो पाक डायरेक्ट ओतला तरीसुद्धा तुमचा गाठीहार होऊ शकतो. माझ्याकडे हे पेपर कप आहेत. मी या पेपर कपमध्ये सुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे. पेपर कपमध्ये अगदी उत्तम प्रकारे आपला गाठीहार तयार होतो. तर बघा, आपल्याला कुठे भांड्याला तेल वगैरे तूप काहीही लावायची गरज नाही. इथे सुद्धा आपल्याला अशा हे जे पेपर कप आहे हे सेट करून घ्यायचे. त्यामध्ये दोरा ओला करून तो सुद्धा सेट करून घ्यायचा आहे. दोरा ठेवून झाल्यावरती मग आता मी तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवत आहे. पटकन गॅसकडे जाऊया आणि बघा, गॅसची फ्लेम आपल्याला इथे फुल करून घ्यायची आहे. आता फुल फ्लेमवरती आपल्याला सगळं काम करायचं आहे. पाकामध्ये 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे, म्हणजे साखरेवर जी मळी येते ती मळी निघून गाठीहार आपला पांढरा स्वच्छ तयार होतो. बघा, आता छान असं उकळून घ्यायचं आहे. मस्त उकळी आलेली आहे. साईडचे जी आता मळी आहे ती मळी आपल्याला काढून घ्यायची आहे. ही मळी निघाली की गाठीहाराला छान कलर येतो. बघा, असं एका बाजूला जमा करायचा आणि अलगद तो मळी जो काळपट भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा, आणि ते फेकून द्यायचं आहे आपल्याला. नंतर बघा, आता वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आपला पाक तयार झाला आहे का आपण चेक करू. त्याची अशी छान गोळी तयार झाली पाहिजे. गोळी अशी मस्त तयार होत आहे. गॅस खाली सुरूच आहे. आता आपण ही वाटी साईडला ठेवून घेऊ आणि पुढची प्रक्रियेला सुरुवात करू. बघा, अशी गोळी झालेली आहे. आता या पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला अगदी फास्ट करायच्या आहे. बघा, असा पाक आपल्याला आता हलका होताना दिसत आहे. त्यामध्ये पटकन चिमूटभर सोडा घालायचा आहे. जो आपण खायचा सोडा वापरतो तो चिमूटभर सोडा घालायचा आहे. एकदा परत बघून घ्या. 2 तारे पाक आपला तयार झालेला आहे. पटकन वेळ न वाया घालवता आपल्याला चिमूटभर सोडा टाकायचा आहे. नाहीतर मग आपला पाक खूप कडक होऊन जाईल आणि मग ते आपल्याला गाठी करता येणार नाही. पटकन मिक्स करायचं. बघा, सोडा टाकल्याबरोबर पाक एकदम हलका झालेला आहे आणि आता पटापट आपल्याला चमच्याने आपल्या वाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. आधी मी पेपर कपमध्ये टाकत आहे आणि मी 1 वाटी सोडून एका वाटीमध्ये टाकणार आहे. त्याचं कारण पण तुम्हाला सांगते. मी थोडं त्यामध्ये कलर घालणार आहे. बघा, आपण टाकतोय तोपर्यंतच आपला जो पाक आहे तो कोरडा होत आहे, म्हणून पटापट अगदी स्पीडली आपल्याला हे काम करायचं आहे. मी मुद्दामून अर्धी वाटीच साखर घेतलेली आहे, कारण आपल्याला परत थोडासा कलरसाठी वेगळा आपल्याला साखर करून घ्यायची आहे, पाक तयार करून घ्यायचा आहे. आता इथे पाक थंड झालेला आहे, गार झालेला आहे. त्याच्यामुळे आता त्याचे क्रिस्टल्स तयार होत आहेत आणि शेवटच्या पाकळीलाच आपल्याला साखर कमी पडलेली आहे. थोडंसं मी तुम्हाला आपे पात्रामध्ये पण टाकून दाखवत आहे, म्हणजे तुम्ही आपे पात्रामध्ये सुद्धा करू शकता. परत मी गॅसवर कढई धुवून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर घेतलेली आहे, अगदी 2 ते 3 चमचे, आणि चमचाभर पाणी घालून घेतलेलं आहे. परत तीच प्रोसिजर करायची आहे आणि छान असं उकळलं की मग त्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा घालायचा आहे. आता इथे मी मळी काढलेली नाही आहे, कारण मी त्यात थोडा कलर घालणार आहे.
त्यामुळे मळी नाही काढली तरी काही फरक पडणार नाही. छोटासा ड्रॉप मी यामध्ये कलरचा टाकून घेतलेला आहे. माझ्याकडे हा कलर होता म्हणून मी हा टाकला. तुमच्याकडे जो कलर असेल तो तुम्ही टाकू शकता. अगदी 3 पाकळ्या होतील इतकाच मी पाक बनवलेला आहे. पटापट टाकून घ्यायचा आहे कारण पटकन त्याचा गोळा तयार होतो. बघा अशा प्रकारे आता आपला एक गाठी हार तयार झालेला आहे. काढून पण दाखवते. अगदी इझी पटकन असा आपला हार निघतो बघा. गाठ्या अजिबात चिपकलेल्या नाही आहे. आपण तूप किंवा तेल काहीही लावलेलं नाही आहे. अशा प्रकारे आपला गाठी हार तयार होऊन जातो. मार्केटनं आणायची गरजही नाही. मी तुम्हाला डिशमध्ये जे केलं आहे ते सुद्धा काढून दाखवते. पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. हा पहिला गाठी हार मी कोरोनाच्या पिरियडमध्ये केला होता. जेव्हा मार्केटला काहीच मिळत नव्हतं तेव्हा मी असा गाठी हार बनवला होता. बघा गाठी हार आपला तयार झालेला आहे. एकदा तुम्ही नक्की प्रयत्न करा. करून बघायला काय हरकत. आपण घरी केलेल्याचा आनंद खूप वेगळा असतो. बघा मस्त असा आपला गाठी हार तयार झाला आहे. खूप घाईमध्ये केला आहे पण तरी एक मनाला खूप छान असं समाधान आहे की मी घरी केला आहे. बघा डिशचा पण हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. तुपाचा हात लावला तरी चालतो. मी इथे तुपाचा हात लावलेला नाही आहे. डायरेक्ट ओतलेलं आहे तरीसुद्धा ते अगदी छान निघून आलेले आहेत. इथे हा पाक थोडा नंतर टाकलेला ओला आहे म्हणून तो तिथे सेट झालेला नाही आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही गाठी हार बनवू शकता. आणि आपण इथे जो आपे पात्रात टाकलेला होता तो सुद्धा पाक थोडा ओलाच होता तरीसुद्धा तो सेट झालेला आहे. तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.